नमस्कार. राजकीय राडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ता सध्या देशभरात जो अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेला जाणारा विषय आहे तो म्हणजे भारत आणि अमेरिकेचा करार. आणि या कराराच्या निमित्तानं भारतातला शेतकरी खरंच सुखावणार आहे की दुखावणार आहे की उखडला जाणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कारण वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहेत. स्पष्टता बऱ्याच पातळीवर सरकारकडून अजून देण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे या विषयातले जे अभ्यासक आहेत, कृषी क्षेत्राला आत्तापर्यंत अनेक वर्षांपासून त्याने वाहून घेतलंय, ते विजय जावंदे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर हा जो करार आहे तो शेतकऱ्यांचं हित जपेल असं वारंवार कृषी मंत्री सांगतात, केंद्रीय कृषी मंत्री. कसं पाहता तुम्ही या कराराकडे? नाही, कसं आहे, मोदी सरकारची एक गोष्ट आपल्याला मान्यच करायला पाहिजे हम्म, की ते सत्तेत आले तेव्हापासून ते असं सतत म्हणतात की आमचं सगळं धोरण शेतकरी हिताचं आहे, हम्म, आमचं सगळं धोरण शेतकरी हिताचं आहे. हम्म, पण गेल्या 12 वर्षापासून आपण पाहतोय की शेतकऱ्यांची परिस्थिती खराबच होत चाललेली आहे. हम्म, तरुण पिढी गावात राहायला तयार नाही आहे. गावातली गरिबी दूर झाली असं म्हणतात मोदी, पण गावातल्याच लोकांना ते 5 किलो अन्न फुकट देतात आहेत. हम्म, जो अन्नदाता आहे, जो अन्नाचं उत्पादन करणार आहे, त्याला 5 किलो धान्य फुकट देण्याची गरज काय आहे, याचं उत्तर ते काही देत नाहीये. मला असं वाटतं की त्याच प्रकारात हा भाग आहे की युरोपियन युनियन सोबत त्यांनी जो करार केला, मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात त्याला, हम्म, त्यातले शेतकऱ्यांच्या करता काय काय त्याच्यात प्रावधान केलेले आहेत, काय आयात करणार आहोत आपण त्यांचं प्रोसेस फूड वगैरे, त्याची सुद्धा कुठे चर्चा नाही आहे. हम्म, तसंच हे आहे, यांनी मोठ्या याच्यात सांगून दिलं की आम्ही जो डील केलेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पण अमेरिकेची जी कृषी मंत्री बाई आहे, ज्याला सेक्रेटरी ऑफ ऍग्रिकल्चर म्हणतात, तिने सुरुवातीलाच सांगून दिलं होतं आणि तिने ट्रम्पचं धन्यवाद केला होता प्रेस कॉन्फरन्समध्ये की ट्रम्प साहेबांमुळे आता अमेरिकेच्या शेतकऱ्यांकरता भारताची एवढी मोठी बाजारपेठ मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे अमेरिकेतल्या, हे वाक्य लक्षात ठेवा, अमेरिकेतल्या ग्रामीण भागामध्ये पैशाचा पुरवठा वाढणार आहे, हम्म, इथपर्यंत त्या बाई जाऊन बोलल्यात. याचा अर्थ काय झाला की अमेरिकेच्या शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळणार आहेत. मग याच्यात शेतकऱ्यांचं हित कसं काय होणार आहे समजत नाहीये. पण मी त्या ट्रेड डील मधनं एक वाक्य वाचतो. हम्म, ते वाक्यच मला असं वाटतं सांगतं की शेतकऱ्यांच्या समोर फार मोठं संकट उभं आहे, हे नाकारता येणार नाही. ते वाक्य असं आहे, इंडिया विल एलिमिनेट ऑर रिड्यूस टेरिफ्स ऑन ऑल US इंडस्ट्रियल गुड्स हम्म, अँड अ वाईड रेंज ऑफ US फूड अँड ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स. आता वाईड रेंज ऑफ फूड अँड ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स, हम्म, आता याच्यात काय येतं काही सांगता येत नाही, हे काही सांगू, पण उद्या सगळंच येऊ शकतं की नाही. हम्म, आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे, इन्क्लुडिंग डायरेक्ट डिस्टिलरी ग्रेन्स, DDC, म्हणजे जे आपल्याकडे मक्यापासून आपण इथेनॉल तयार करतो हम्म, आणि जे रेसिड्यू राहतं ज्याला ढेप म्हणतात, हम्म, तर ते आपण त्यांच्याकडनं मक्याचं जे आहे ते इम्पोर्ट करणार आहोत. म्हणजे पुन्हा मेला मका उत्पादक आपल्या भागातला. हम्म, अॅनिमल फीड्स करता लाल ज्वारी आम्ही इम्पोर्ट करणार आहोत. हम्म, म्हणजे मग जे काही आमच्याकडे अॅनिमल फीड करता सबस्टिट्यूट आहे, सोयाबीनची DOC वगैरे, यांच्यावर संकट येणार आहे. हम्म, नंतर प्रोसेस फ्रूट अँड फ्रेश फ्रुट्स, हम्म, म्हणजे काय झालं, सगळं झालं ना हॉर्टिकल्चर. हम्म, सोयाबीन ऑइल हे सुद्धा इम्पोर्ट करणार आहोत. हम्म, एका पत्रकाराने गोयल साहेबांना प्रश्न विचारला की आतापर्यंत आपण 3-3.5% सोयाबीनचं तेल आपल्या गरजेचं आपण इम्पोर्ट करत होतो, आता तुम्ही काय करणार आहात. तर गोयल साहेबांनी दिलेलं उत्तर आहे की त्याला आम्ही कोटा याच्यात टाकलेला आहे. कोटा म्हणजे काय, जास्त येणार हे मान्य केलं ना. हा, मग कसं काय म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना बचाव करतो आहोत. हम्म, आणि याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, ऍडिशनल प्रॉडक्ट्स, म्हणजे हम्म, ओपन एंड आहे. आता हम्म, मला तुम्ही सांगावं की याला कसं गृहीत धरायचं. हम्म, कापसाबद्दल गोयल साहेबांनी असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर उत्तर दिलं की एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन, ज्याची आपल्याला गरज आहे ती आपण इम्पोर्ट करणार आहोत. हम्म, मग ते इम्पोर्ट झिरो ड्युटीवर करणार आहोत की ते इम्पोर्ट आपण ड्युटी लावून करणार आहोत, काही स्पष्टता नाही आहे. गोयल साहेब म्हणाले, मी टेक्सटाईल मिनिस्टर होतो म्हणून मला माहिती आहे, लागतं आपल्याला.
हम्म. पण मग गोयल साहेबांनी सांगावं की यावर्षी 40 लाख कापसाच्या गाठी आयात झाल्या, कारण यांनी 11% टेरिफ काढून ठेवला होता. हम्म. मग कशाकरता केलं हे? एमएसपी पेक्षा कमी किमतीत यावर्षी कापूस उत्पादकांनी ₹1000 कमी किमतीत प्रति क्विंटल कापूस विकलेला आहे. हम्म. ₹1000 प्रति क्विंटल एमएसपी पेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकलेलं आहे. हम्म. ₹1500 प्रति क्विंटल कमी किमतीत एमएसपी पेक्षा मागच्या वर्षी तूर विकलेली आहे. हम्म. आता याच्यामध्ये डाळी सुद्धा येऊ शकतात अमेरिकेमधून, मसूरची डाळ वगैरे. हम्म. बरं झालं की यंदा आपल्याकडे तुरीचं उत्पादन कमी आहे, त्याच्यामुळे सिग्नल गेले म्यानमारकडे आणि मोझांबिक, तांझानियाकडे. या महिन्याभरात त्यांनी तुरीचे भाव दीडपट करून टाकले म्हणून आपल्याकडे तुरीचे भाव वाढले. हम्म. आता मला तुम्ही सांगावं की हे ट्रेड डील म्हणतात, आणि अमेरिकेची $30 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याकरता ओपन होणार आहे असे ड्रम वाजून राहिलेले आहेत. हम्म. पण जर माझा प्रश्न असा आहे, मी आत्ताच हा प्रश्न उपस्थित करत नाही, तर WTOच्या फॉर्मेशन पासून मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे की अमेरिका आणि युरोपच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी जर कमी झाल्या नाहीत तर भारताच्या शेतकऱ्यांना निर्यात करून भाव कसा काय मिळणार आहे? हम्म. आणि हा प्रश्न मी शरद जोशी साहेबांना सुद्धा विचारलेला होता, पण ते माझ्यावर नाराज झाले होते. आज तुम्ही पहा, तोच प्रश्न पुन्हा आहे. हम्म. आता हे म्हणतात की अमेरिकेची $30 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला ओपन होणार आहे, हम्म. पण आपल्यावर तर सगळं 18% आयात कर्ज लावणारच आहे, आणि त्यांचा 0% किंवा कमी ड्युटीने आपण आयात करणार आहोत. महत्वाचा प्रश्न काय आहे की गोयल साहेबांना माहित नाही का की आज जगाच्या बाजारात $10.5-11 प्रति बुशेल सोयाबीनचा भाव आहे, हम्म. म्हणजे ₹4000 क्विंटल, आणि अमेरिका त्या भावात सप्लाय करतोय जगात. मग अमेरिका जाऊ देवा, पण आपण निर्यात करूनही सोयाबीन वाल्यांना एमएसपी देऊ शकत नाही ना. हम्म. कापसाचा भाव जगाच्या बाजारात आज अमेरिकेच्या बाजारात कॉट लुक ए मध्ये 70 ते 75 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे. हम्म. याचा अर्थ जास्तीत जास्त ₹7500 क्विंटल आपल्या इथे कापसाचा भाव मिळू शकतो. निर्यात केली तर याच्यापेक्षा जास्त भाव आम्ही देऊ शकत नाही. तीच परिस्थिती मक्याची आहे. $5 प्रति बुशेल जर धरला तर ₹2000 क्विंटलच्या वरती मका जगाच्या बाजारात नाही होऊ शकत. मला काय वाटतंय की नुसते ढोल वाजवून 11-12 वर्ष शेतकऱ्यांना मूर्ख बनवलं हो, पण तुम्ही आता हे ढोल वाजवून किती दिवस मूर्ख बनवणार? तो मरतोय ना तो बिचारा. पण मग कमीत कमी गोयल साहेबांनी हा, बोला. एवढं तरी जाहीर करायला पाहिजे होतं की आम्ही कोणताही शेतमाल एमएसपीच्या कमी किमतीत आयात होऊ देणार नाही. एवढं का नाही जाहीर करत? शेतकऱ्यांचं हितरक्षण करताना, आणि तुम्ही जी एमएसपी जाहीर करतात ती काही C2+50% स्वामीनाथन आयोगाप्रमाणे नाही आहे. ती A2FL वर 50% आहे, म्हणजे 30% कमी आहे. आणि ती सुद्धा जर बाजारात मिळत नसेल तर तिला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, कसं नाकारता येईल? पण मला काय वाटतंय की ढोल वाजवायचं, आणि गोबेल्स पेक्षाही खूप चांगली प्रचार यंत्रणा यांची आहे. 100दा खोटं खोटं बोला, ते खरं होऊन जातं. तेच हे गेल्या 12 वर्षापासून करतात आहे. पण एकूणच 90च्या दरम्यान डंकेलचं ज्या वेळेला वातावरण झालं, देशभरात असंतोषाचं वातावरण होतं. यावेळेला तशा प्रकारचं वातावरण काय का दिसत नाही? कशामुळं, काय म्हणाल तुम्ही? हीच तर मोदींची मॅजिक आहे ना. मला असं वाटतंय की मोदींना लोकांना मूर्ख बनवण्याची हातोटी आहे. माझ्याजवळ जर नोबेल प्राइज असतं ना तर मी मोदींना नोबेल प्राइज दिलं असतं याबद्दल. कारण बघा तुम्ही, त्यांनी जितकी आश्वासनं दिलीत एकही पूर्ण केलेलं नाहीये. त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी मनमोहन सिंग सरकारचं धोरण मर जवान मर किसान आहे असं म्हटलं. आम्ही सत्तेत आलो तर जय जवान जय किसान करू. आम्ही शेतकऱ्यांना सर्व खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ. फिर किसान आत्महत्या क्यों करेगा? लोक म्हणायचे नाही करेगा नाही करेगा. ते पूर्ण केलं नाही. मग म्हणाले किसानों की आमदनी दुगनी करेंगे, ते केलं नाही. मोदीजींनी PM किसान सन्मान निधी 6000 जाहीर केला 2019 मध्ये निवडणूक जिंकण्याकरता. नंतर ते काश्मीरमुळे तर जिंकले, पण तेव्हा हारणार होते ते, कारण 3 राज्यात ते हारले होते विधानसभा. पण 19 पासून आतापर्यंत ₹6000 आहे, त्याच्यात काही वाढ नाही.
प्रधानमंत्री कार्यालयाचा खर्च 19ला जो होता तोच आहे का आज? प्रधानमंत्र्यांचा ड्रायव्हर जो आहे त्याचा पगार 19 मध्ये जो होता तोच आज आहे का? मग पीएम किसान सन्मान निधी 6,000च का? पण या सगळ्याचं ते उत्तर कसं देतात? देखो प्रधानमंत्री जी किसानों के लिए कितना बड़ा काम कर रहे हैं. हर प्रत्येक 2 महिन्यात प्रधानमंत्र्यांची किस जाणार आहे शेतकऱ्यांच्याकडे. हजारो कोटी रुपये जाणार आहेत. मी मोदीजींना पत्र लिहिलं, तुम्ही 7वं वेतन आयोग लागू केलं, 1 कोटी कर्मचाऱ्यांकरता 1 लाख कोटीचा बोजा घेतला आणि 10 कोटी शेतकऱ्यांकरता 60,000 कोटी रुपये दिले तर काय आभाळ फाडून गेले का तुम्ही? उत्तर नाही मिळत याचं. पण एकूणच मला असं वाटतं की मोदीजींना ही कला आत्मसात झालेली आहे की लोकांना कसं मूर्ख बनवायचं आणि त्यांची मतं घ्यायची आणि त्यांची मतं मिळतात म्हणून यांना असं वाटतं की यांचं सगळं बरोबर चाललेलं आहे. पण मला असं वाटतं की पुढच्या 50 वर्षात हा देश बेचिराख होईल जर असंच चाललं तर. पण ओव्हरऑल ज्या या अमेरिकन ट्रीटीमुळं काही संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होतील का? पोल्ट्री सारख्यांना पोल्ट्री खाद्य मकापासून त्यांच्या येईल असं जे म्हटलं जात आहे, त्याचा फायदा पोल्ट्री उत्पादक यांना होईल असं म्हटलं जात आहे. कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? त्यांनी ते वाक्य वापरले की पोल्ट्रीच्या दबावात आम्ही ते डीडीएस इम्पोर्ट करणार आहोत. म्हणजे हे तर अतिशयोक्ती आहे ही. अहो आमच्या देशातलं स्वस्त आहे ना उपलब्ध, तुम्ही अजूनही स्वस्त करता. मग सोयाबीनच्या उत्पादकांना नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस हे आश्वासन दिलं होतं की नाही जाहीर सभेमध्ये की हम आपका सोयाबीन 6,000 रुपये क्विंटल खरेदी करेंगे. पण ती खरेदी करत नाहीये. 4,000 रुपयात विकलं शेतकऱ्यांनी सोयाबीन. म्हणजे विरोधाभास आहे की नाही हा? मला समजत नाही काय सांगू इच्छितात आहेत. दुसरं, सगळ्यांना माहिती आहे हो की अमेरिकेच्या शेतकऱ्यांना प्रचंड सबसिडी आहे. मी तुम्हाला आत्ताची गोष्ट सांगतो. गोयल साहेब नाकारू शकतील का की चीनशी जेव्हा व्यापार युद्ध सुरू केलं अमेरिकेने, ट्रम्प साहेबांनी आत्ता महिन्याभरापूर्वी $12 बिलियन ऍडिशनल सबसिडी अमेरिकेच्या शेतकऱ्यांकरता जाहीर केलेली आहे, जी ऑलरेडी नियमित सबसिडी आहे त्याच्या अतिरिक्त ही ऍडिशनल सबसिडी आहे. मला तुम्ही सांगा अशा शेतकऱ्यांशी कसं काय आपण स्पर्धा करणार आहोत? दुसरं, या सगळ्या ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आम्ही डेअरी प्रॉडक्ट्सला काही परमिशन दिलेली नाहीये, आम्ही पोल्ट्रीला काही परमिशन दिली नाही आहे. पण तुम्ही त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी किती लावली हे तर सांगा ना. मग लावली का इम्पोर्ट ड्युटी? की आम्ही जसं त्यांनी सांगितलं की भारतात येणाऱ्यावर 18% इम्पोर्ट ड्युटी आहे. तुम्ही एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन सोडा, पण बाकीच्या कॉटनवर किती इम्पोर्ट ड्युटी वाढवणार आहात? त्यांच्याप्रमाणे 18% लावणार आहात का? रिसिप्रोकल आहे ना हे. मग रिसिप्रोकल लावा ना की अमेरिकेतनं येणाऱ्या सगळ्या शेतमालावर आपण सुद्धा 18% इम्पोर्ट ड्युटी लावू. ही हिंमत दाखवा ना. पण तुम्ही याच्यामध्ये आणखीन पहा, याच्यामध्ये जो ऍडिशनल 25% टेरिफ रशियाच्या ऑइलमुळे लावला होता त्याची टांगती तलवार अजून आहे आपल्या उरावर. तुम्ही जर आता रशियाकडनं ऑइल इम्पोर्ट केलं तर ते 25%चं टेरिफ पुन्हा लावू शकतात. त्यांनी म्हटलंय आम्ही तुमची हेरगिरी करणार आहोत. गोयल साहेबांनी याचं उत्तर दिलं नाही की रशियातनं तेल विकत घेणार की नाही घेणार. त्यांनी सांगितलं याचं उत्तर आमचे एक्सटर्नल मिनिस्टर जयशंकरजी देतील. म्हणजे टोळला की चेंडू तिकडे. आपल्याकडे म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे नेहमीच विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न नेहमीच राजकीय पटलावर असतो. तरीही त्यांचा प्रश्न सुटला जात नाही. त्यांना जो दर ठरलेला आहे तो दर मिळत नाही असं वातावरण असताना या करारानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होणार? नाही, आता बघा आमचे मुख्यमंत्री असं म्हणाले की कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादकांचं हितरक्षण केलेलं आहे. कोणत्या आधारावर ते म्हणतात? ट्रेड डील अजून इम्प्लिमेंट व्हायचं आहे. पण ट्रेड डील झाल्याचा प्रचार झाल्याबरोबर कापसाच्या भावामध्ये मंदी आली आणि 8,200 8,300चा भाव 7,600 7,500वर आला. सोयाबीनच्या भावात मंदी आली आणि हे सगळे बोंबलणार होते. यांची जो सत्ता आहे ना, मी नेहमी असं म्हणतो, आपल्या मराठीत म्हणतात ना की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मला असं वाटतंय की ट्रेड डील झाल्याबरोबर रुपया मजबूत झाला याचा उदो हे करतात आहेत.
हम्म. मग ट्रेड डील झाल्यामुळे शेतीमालाचे भाव मजबूत का नाही झाले? हम्म. याचं उत्तर काय यांच्याजवळ? बरं. मला मला असं वाटतं की काही सेक्टरमध्ये फायदा होणार होणार जे सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी जे म्हटलं आहे की अहो पहिले आमच्यावर तर 3%च आयात कर होता, त्या 3%चा आता 18% केला, तर कमी कुठे झाला, वाढवला तो आहे. हम्म. पण मग आमचे गोयल साहेब जे म्हणतात ते मान्य करतो की इतर देशांच्या तुलनेत आपला कमी आहे. हम्म. मग व्हिएतनाम करता जर 19%, 20% असेल किंवा बांगलादेश करता असेल तर आपल्याकरता 18% आहे. याच्यावर जर तुम्हाला समाधान मानायचं तर माना ना. पण पुन्हा एक प्रश्न असा येतो की व्हिएतनामच्या रुपयाचं त्यांनी किती अवमूल्यन करून ठेवलेलं आहे? हम्म. हे अनेक लोकांना लक्षात येत नाही की व्हिएतनामच्या 25,000 रुपयाचा $1 आहे. हम्म. इतकं अवमूल्यन त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कोणताही आयात कर न लावता जगातला माल त्यांच्या देशात महाग होतो. हम्म. आमच्या देशात रुपया वधारला तर आम्ही आनंदित होतो. अरे रुपया जर मजबूत झाला तर जगातला माल स्वस्त येतो. आमच्या इथल्या श्रीमंत लोकांना आयात केलेल्या वस्तू स्वस्त मिळतात. अमेरिका जर आमच्यावर कार थोपवणार असेल आणि आमचा रुपया मजबूत झाला असेल तर आमच्या देशात ती कार स्वस्त होईल, तर आमच्या देशातली कार इंडस्ट्री धोक्यात येईल ना. हे हे साधं गणित समजत नाही का? आणि दुसरं, $500 बिलियन व्यापार होणार, हम्म. हे कमिटमेंट आहे त्या ट्रेड डील मध्ये. आता $500 बिलियन व्यापार आपण करणार. आता म्हणतात की दरवर्षी $100 बिलियन. हम्म. आता $100 बिलियन अमेरिकेत आपण आयात करणार, मग आत्मनिर्भर भारताचं काय झालं? हम्म. इकडे एकीकडे सांगतात की आत्मनिर्भरता स्वदेशी, मोदीजी म्हणतात आपल्या कार्यकर्त्यांना की स्वदेशी का बोर्ड लगाव. अरे आम्ही विदेशी दाल खातो आहोत, विदेशी तेल खातो आहोत, विदेशी कापूस येतोय, आता विदेशी कार येणार आहे, आता विदेशी सगळं काही येणार आहे. फ्रुट्स विदेशी येणार आहेत, मेवा विदेशी येणार आहेत, तो सुद्धा 0 ड्युटीवर येणार आहे. मग आमचा काश्मीरचा शेतकरी मेला सेब आले तर, आमचा शिमल्याचा शेतकरी मेला सेब आले तर, आमचा द्राक्षाचा शेतकरी उद्या मरणार आहे. मग म्हणजे हॉर्टिकल्चरही मरणार, पोल्ट्रीही मरणार उद्या. याच्यामध्ये अजून एक बघा, एक फार चांगलं उत्तर गोयल साहेबांनी दिलेलं आहे. एका पत्रकाराने विचारलं की हे इतकं इम्पोर्ट कसं काय करणार तुम्ही? तर ते काय म्हणाले? ते म्हणाले की भारत सरकार काही आयात करत नाही, आयात करतात व्यापारी. भारताचे व्यापारी आणि अमेरिकेचे व्यापारी आपसात सौदे करतील आणि भारताच्या व्यापाऱ्यांना जो माल परवडेल तो माल ते अमेरिकेतनं आणतील. आपला $100 बिलियन इम्पोर्टचं काम पूर्ण होईल. आता उद्या जर भारताच्या व्यापाऱ्याला अमेरिकेचं डेअरी प्रॉडक्ट आवडलं, त्याच्या कंझ्युमरला ते पाहिजे, तर त्यांनी त्याचा सौदा केला, तर गोयल साहेब त्याला थांबवणार आहे का? आणि जर थांबवणार असतील तर अमेरिकेच्या डेअरी प्रॉडक्टवर किती ड्युटी लावली हे जाहीर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? म्हणजे पण तुम्हाला अशी असं सगळी हा. तुम्हाला असं अशी सगळी अँबिग्युइटी ठेवलेली आहे यांनी. पण एकूण डेअरी प्रोडक्ट पण स्वस्त होतील याची गॅरंटी वाटते तुम्हाला आणि त्यामुळे मग इथल्या ग्राहकाचा काय फायदा होईल असं? नाही, अमेरिकेचं फार सबसिडाईज आहे सगळं. हम्म. आणि ते त्यांच्या सबसिडी, मी सांगितलं तुम्हाला की आज $4,000 क्विंटल सोयाबीनचा भाव नाही आहे. हम्म. तो जर आयात केला, आता त्याच्याकरता काही आपल्या सांगतात की आपण जीएम सोयाबीन, जीएम तेल सोयाबीनचं खातोय, मग जीएम सोयाबीन आलं तर काय हरकत आहे? आणि एक वर्ष जेव्हा 10,000 $11,000 सोयाबीनचे भाव झाले होते तेव्हा आपण जीएम सोयाबीनची ढेप आयात केलीच होती ना, आणि हम्म. मग भाव पडले होते. हम्म. आताही जर ढेपीचे भाव वाढले तर जीएम सोयाबीन येऊ शकतं, पण त्याच्याऐवजी यांनी तर डीडीसी, ते जे आहे सॉल्व्हंट हम्म. मक्याचं खालचं, ते तर इम्पोर्ट करायची परवानगी दिलेलीच आहे, त्याच्यात मेन्शन आहे स्पेशली त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला काय वाटतंय की बिलकुल अमेरिकेची कृषी मंत्री जी बोललेली आहे ती 100% सत्य बोललेली आहे. हम्म. फक्त आता आपले जे राष्ट्रभक्त आहेत हम्म. ते म्हणतात की तुम्हाला अमेरिकेवर विश्वास आहे, भारताच्या मंत्र्यांवर विश्वास नाही का, प्रधानमंत्र्यांवर विश्वास नाही का? तर मी यांना विचारतो की अमेरिकेचे डेअरी प्रॉडक्ट तर तिथल्या गायींना नॉन व्हेजिटेरियन फूड दिलं जातं. हम्म. त्यांचं जे फीड आहे ते नॉन व्हेजिटेरियन आहे. ते आपल्या इथल्या गोरक्षकांना चालतं का? हम्म. सांगा ना याच्यावरती उत्तर. आणि नाही तर मग आम्ही डेअरी प्रॉडक्टवर इतका आयात कर लावलेला आहे सांगा. हम्म. पण म्हणजे ती सांगायला एकूणच तयार नाहीये.
एकूणच संदिग्धता ठेवलेली आहे. मग मला शेवटचा एक प्रश्न असा विचारा वाटतोय की पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपला शेतकरी या सगळ्या कराराच्या पार्श्वभूमीवर कुठे असेल, कसं पाहता तुम्ही या मला क्षेत्रात? असं वाटतं की आपला शेतकरी हा 1995 पासून WTO फॉर्म झालं हम्म, तेव्हापासून तो अडचणीत आहे. हम्म, कारण WTO मध्ये एक जी व्यवस्था होती ती व्यवस्था ही होती की श्रीमंत देश आपल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी करतील हम्म, आणि गरीब देश आपल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी वाढवू शकतील आणि त्याच्यामुळे त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढेल, आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होईल आणि आपण निर्यात करून आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील. हम्म, मी तेव्हा सुद्धा सर्व दृष्टीने हा प्रश्न विचारला होता की मला जगाच्या देशात एक देश असा दाखवा की जिथे सरकारची तिजोरी नाही आहे हम्म, आणि शेतकरी शेती करतोय. हम्म, तुम्ही पहा आज अमेरिकेच्या शेतकऱ्याशी भारताच्या शेतकऱ्याला स्पर्धा करावी लागत नाही. हम्म, हे मी म्हणत नाहीये. आमच्या देशातले माजी व्यापार मंत्री कमलनाथजी यांनी ऑन रेकॉर्ड जोसेफ स्टिग्लिट्झ ज्याला इकॉनॉमिक्सचं नोबेल प्राइज मिळालेलं आहे त्यांनी जी अराउंड द वर्ल्ड अशी एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझ्याचकडे सगळं शूटिंग झालं होतं आणि त्यांच्यानंतर कमलनाथजींचा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये कमलनाथजी असं म्हणतात की भारताच्या शेतकऱ्याला अमेरिकेच्या शेतकऱ्याशी स्पर्धा नाही करावी लागत तर अमेरिकेच्या तिजोरीशी स्पर्धा करावी लागते. हम्म, हेच डॉक्टर स्वामीनाथनांनी फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. हम्म, त्यांनी असं तुम्ही जे म्हणता ना पुढच्या 5-10 वर्षात काय होणार आहे त्यांनी हे भाकीत लक्षात त्यांच्या आलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी भारत सरकारला तेव्हा त्या फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये रिकमेंड केलं आहे की ग्रीन बॉक्स, ब्लू बॉक्स आणि अंबर बॉक्स मध्ये ज्या सबसिडी असतात त्याचा उपयोग युरोप आणि अमेरिका आपल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कायम ठेवण्याकरता करतोय. आपण ते करू शकत नाही आहे. हम्म, तर भारत सरकारने गरीब देशांचं नेतृत्व करावं WTO मध्ये आणि WTO मध्ये एक लाईव्हलीहूड बॉक्सची मागणी करावी गरीब देशांकरता. या लाईव्हलीहूड बॉक्समध्ये जीवन जगण्याकरता लागणारी सबसिडी देण्याची व्यवस्था असावी की जी मग कुणीही चॅलेंज करू शकणार नाही. हम्म, तुम्ही पहा WTO मध्ये आपली MSP चॅलेंज केलेली आहे अमेरिकेने सुद्धा गव्हाची आणि धानाची. हम्म, उद्या हे ती सुद्धा चॅलेंज करतील ना या ट्रेड डील नंतर. मला असं वाटतंय की जर असंच झालं तर मी परवा एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांच्या शवपेटिकेवरचं ही शेवटची खीळ ठरणार आहे. कारण अमेरिकेत मास प्रोडक्शन आहे हम्म, आणि भारतात प्रोडक्शन बाय मासेस आहे. हम्म, हम्म, आणि हे प्रोडक्शन बाय मासेस हे अमेरिकेशी स्पर्धा करू शकत नाही. आपल्याकडचे काही लोक म्हणतात की आम्हाला GM टेक्नॉलॉजी द्या ना. हम्म, माझा प्रश्न असा आहे त्यांना, अहो नुसतं टेक्नॉलॉजीनी प्रश्न नाही सुटत, सरकारची तिजोरी लागते. अमेरिकेत टेक्नॉलॉजी आहे, अमेरिकेत मोठे मोठे शेतकरी 1000, 5000, 10,000 एकराचे, पण तरीही अमेरिकेची तिजोरी त्यांच्या सोबत आहे म्हणून ते जगावर शेतमालाची निर्यात करून भाव पाडू शकतात. आमच्याकडे नुसती टेक्नॉलॉजी आली आणि सरकारची तिजोरी आमच्या सोबत राहिली नाही आणि MSP ही मिळाली नाही तर त्या टेक्नॉलॉजीमुळे शेतकरी आणखीन मरणार आहे. कारण टेक्नॉलॉजी वापरण्याकरता कॉस्ट वाढते आणि हाय कॉस्ट इकॉनॉमीमध्ये जर तुम्हाला निसर्गाचा फटका बसला तर तुमचा तोटा वाढतो आणि बाजार व्यवस्थेचा फटका बसला तरी तोटा वाढतो. एक गोष्ट आणखीन सांगतो की 95 नंतरचा अनुभव असा आहे भारताच्या शेतकऱ्यांचा की नापिकी झाली तर भाव वाढायचे. आता नापिकी जरी झाली तर सरकार आयात करून भाव पाडते. मागच्या वर्षीचं तुरीचं उदाहरण आहे, कापसाचं उदाहरण आहे, सोयाबीनचं उदाहरण आहे आणि मोदीजींच्या 11 वर्षाचं उदाहरण आहे आणि हे काँग्रेसच्या जमान्यातही होत होतं. मला असं वाटतंय की ज्योतिबा फुल्यांनी जे म्हटलं होतं की गोऱ्या इंग्रजांच्या गुलामीतनं जर निघायचं असेल तर अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांची हिताची झाली पाहिजे. मी 8व्या वेतन आयोगाचा विरोधक नाही, पण या ट्रेड डील सोबत मी 8वं वेतन आयोग जोडतो हम्म, याच्याकरता की गोयल साहेबांनी विकसित भारताचा उल्लेख केलेला आहे या ट्रेड डील मध्ये. हम्म, गोयल साहेबांनी अमेरिकेच्या $30 ट्रिलियन इकॉनॉमीचा उल्लेख केलेला आहे. हम्म, गोयल साहेबांनी अमेरिकेमध्ये पर कॅपिटा इन्कम $90,000 आहे याचा उल्लेख केलेला आहे. माझा प्रश्न असा आहे
की 2047 साली भारताची $13 ट्रिलियन इकॉनॉमी होणार असेल तर गोयल साहेब तुम्हाला सॅल्यूट. पण मग माझा प्रश्न असा आहे गोयल साहेबांना की मग 2047 साली आमच्या देशातलं पर कॅपिटा इन्कम $90,000 होणार का? आमच्या देशातल्या शेतमजूर भावा बहिणीला, असंघटित काम करणाऱ्या मातीगोट्याच्या भावा बहिणीला काय मजुरी मिळणार? कारण आजच अमेरिकेमध्ये एका तासाची मजुरी $10 ते $15 आहे. गोयल साहेबांनी सांगावं ना की अमेरिकेच्या या ट्रेड डील नंतर 2047 पर्यंत भारताच्या शेतमजूर भावा बहिणीची मजुरी $10 ते $15 प्रति तास होईल. गोयल साहेब, मी तुमचा माझ्या विदर्भातल्या गावागावात सत्कार करील. तुम्ही मान्य करा, मला पत्र द्या, उत्तर द्या. तुम्ही येऊ नका, तुमचे फोटो लावून तुमचा सत्कार करतो गावागावात. आम्हाला कोणाशी भांडण नाही हो. माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करणं हे बाबासाहेब आंबेडकरांचं घटनेचं तत्व होतं. त्याच्यावर बोला हो. नुसते ढोल वाजवून मूर्ख बनवणं बंद करा, ही मोदीजींच्या चरणी विनंती आहे आपल्या माध्यमातून. धन्यवाद. हे होते विजय जावंदे सर यांनी गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढे दिलेत. बारकाईनं अभ्यास करणारे अभ्यासक म्हणून मानले जातात. पुढच्या 10 वर्षामध्ये या करारामुळं भारतातला शेतकऱ्याच्या दारात सुख येईल असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी संदिग्ध आहेत. मात्र ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या वतीनं जी माहिती समोर आली त्यातून भारतातल्या शेतकऱ्याचं भविष्य काही ठीक नाही असंही त्यांना म्हणायचं आहे. आज आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.